महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना विधानसभा निवडणुकीसाठी जालना विधानसभेतील 5ही जागांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसी समन्वय समितीच्या वतीने उमेदवारांची चाचपणी करण्यात आली होती व त्याचा अहवाल देखील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र वांजळे राजेंनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। मराठा ओबीसी आरक्षण वरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही पक्षांची भूमिका गुलदस्त्यात असताना मात्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये स्फूर्ती निर्माण केली आणि हीच स्फूर्ती घेऊन आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढविणार असून SC ST आणि ओबीसी याची वजन करून आम्ही निवडणूक लढविणार असल्याचे यावेळी राजेंद्र वांजळे यांनी पत्रकारांना माहिती दिली। श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीनं पुन्हा विधानसभेला या ठिकाणी आम्ही नव्याने या ठिकाणी उतरत आहोत। या ठिकाणी आमचा नवीन विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय यांनी ओबीसीला आणि ओबीसीयांनी मागासवर्गीयांना मतदान करावं अशी भूमिका घेऊन ही आज आपण ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका विषद करत आहोत। आणि सांगत असताना महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय यांनी ओबीसींना मागासवर्गीयांना मतदान करत असताना आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर आलेलं जे काँग्रेस आपण या ठिकाणी काँग्रेसने भूमिका घेतली होती याची, तर आजचं संविधान लोकसभेच्या नंतर राहुल गांधीचं आपण स्टेटमेंट जर पाहिलं असेल तर मागासवर्गीयांचं आरक्षण संपुष्टात आणण्याची भाषा राहुल गांधी या ठिकाणी करतायत। शरद पवारांनी जर कालचं आपलं स्टेटमेंट पाहिलं असेल तर शरद पवारांनी सुद्धा जरांगेंच्या सुरात सूर मिसळून ओबीसींना वाऱ्यावर सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट नाही आहे। त्या बाजूला दुसरी बाजू जर घेत असताना महायुतीची आपण या ठिकाणी भूमिका त्यांची अद्याप पद्धतीने भूमिका कोणती ओबीसीच्या बाजूने स्पष्ट नसताना गुलदस्त्यात मराठ्यांच्याही बाजूने ओबीसींच्याही बाजूने अशा परिस्थितीत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रभर ओबीसींच्या बाजूने ओबीसींची भूमिका घेऊन महाराष्ट्र ओबीसी बचाव आरक्षण यात्रा काढून खऱ्या अर्थानं ओबीसींच्या मनात एक जिवंत स्फुल्लिंग निर्माण करण्याचं या ठिकाणी काम केलं आणि तोच धागा पकडून खऱ्या अर्थाने या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून SC ST आणि ओबीसी अशा पद्धतीची एक मोठ बांधून उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला आम्ही या ठिकाणी समजतो। आजची पत्रकार परिषद कोणाच्या वतीने घेण्यात आली? आजची पत्रकार परिषद वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत असलेली ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे। कोण कोण होतो पत्रकार परिषदेला? आजच्या पत्रकार परिषदेला आमचे सन्माननीय ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुंदरलालजी भगिनवाल, मी स्वतः राजेंद्र वांजळे उपाध्यक्ष आणि माऊली मानवतकर हे आमचे सचिव, आमचे श्रीकांत राठोड असे वेगवेगळ्या समूहातील आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेला आहे। आणि आपले वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रशांतजी कसबे हेही या ठिकाणी उपस्थित आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।